नमस्कार सगळ्यांना. या सगळेजण चहा घ्यायला. वाजलेत किती वाजले? 7:25 झाल्यात. आता आम्ही चहा घ्यालोय. आणि आज जेवण नाही, निवांत आहे आमचं, कारण श्रीचे पप्पा गेले जेवायला बाहेर. हो वाटणी बघा की वाटणी केल्या लेकीनं माझ्या. अर्ध सुद्धा बिस्किट मम्मीला वाटणीला यायला पाहिजे, आहे ना सुरू? एक जागा आपल्याला जायला पाहिजे. हा असं आहे, म्हणजे एक कुणाला जास्त जायला अर्ध पण जादा जायला वाटणी कुणी केल्या खाल्लं बिस्किट माझं. ह्या बिस्किटनं खरंच एनर्जी येत्या. तर मला असं सारखं नाही खाऊ वाटत. कव्हा तर असं म्हणजे मला वाटलं की नाही की बिस्किट खाल्ल्यावर मला छान वाटत, तर मी पार्ले बिस्किट खाते. म्हणजे फक्त काय पप्पाने मला सांगायला सकाळी अभ्यास करायला एकदम सिरियस अजून भांडी घासायचे आहेत. नुसती भांडीच आहेत, नाही भांडी घासायचे आहेत. आता भांडी घासून मी ब्लाऊज शिवायला बसणार. आज जेवणाचं काय नाही. सुहानीचं पेपर संपलं. सुहानी कुठेतरी जाऊया काय फिरायला? का ग? जाऊयात कुठं तर रंकाळ्याला जाऊया रविवारी. पेपर आज संपल्यात. रविवारी खरं जाणार आम्ही फिरायला, कारण 2 दिवस रिझल्ट लागलं म्हणत घरातनं बाहेर जायचं. तरी सांग की किती, म्हणजे तुला किती वाढते सांग की अंदाज. तू सांगू. हा 71 ह्याचा 5 जणांचं नशीब. 34 म्हणजे 35 म्हणजे 5 काटावर. 8वी सुरू आहे. 8वी 9वी 10वी कडक असते. जरा अभ्यासाकडे लक्ष द्या. श्री अभ्यासच करायला तसं पण. सुहानी आता निवांत झाल्या. आता ह्या दोघांचं टेन्शन आहे अभ्यासाचं. त्यांच्या चर्चा सुरू आहेत अभ्यासाच्या. मी चहा घेतो पहिला आणि मग तुम्हाला बोलतो. मोठ्यानं जरा उद्याचं नियोजन. इकडे तोंड. हा राज्यघटना पहिल्यापासून शिकवायची आहे मला. आणि मी श्रीला क्लास बघायला गेलेलो. श्रीचा क्लास बघून पण आलो. सोमवारपासून त्याला घालवायचं होतं, पण हे म्हटले, सुहानी म्हटली की रोज क्लास म्हणजे ज्या दिवशी ही क्लासला जायचे ना त्यावेळेला सर म्हणलेला 36 जिल्हे येतात, त्यावेळेस सगळ्यांना नाही आम्हाला सवानी सांगणार सर्वही सांगतो मला. आता काय मला अभ्यास दुसरा नाही काय करणार. हे खातो डबड्या घेऊन बसणार ना मी मोबाईलचं. त्यापेक्षा मेंदू खराब आणि एवढा खराब नाही ते अभ्यासाचा अभ्यास किंवा तुझं डोकं म्हणजे दुसऱ्या समजून घेतलं. एवढं लोड घ्यायचं असते काय अभ्यासाचं? श्रीची जखम बघा किती झाल्या. 2 इंजेक्शन आणि गोळ्या झाल्या तिकडे. तर आता लिहून दिलेल्या डॉक्टरांनी त्या पण गोळ्या म्हणजे सकाळी लवकर झोपायचं. सकाळी लवकर झोपायचं म्हणजे आणि रात्री लवकर उठायचं. किती
तर ह्यांचं नियोजन उद्याचं चाललंय, फिरायला जायचं, व्यायाम करायचा. कारण तिनं पप्पासने सांगितलंय की पेपर होईपर्यंत मला काय व्यायामसाठी बोलू नका. व्यायाम झाला काय ते पेपर झाल्यानंतर मी व्यायाम करतो. पाली नाही ऐकलंय होता का अजिबात आवाज ते काय करत नाही, पण असं बसलं ना काय तर करते कारभार काय तर करते असं. आता काय म्हणू सांग. आणि मी म्हणजे डाएट करणार आहे. हा डाएट सांगा की जरा काय काय डाएट आहे. रोज जेवायचं नाही. खरं खरं सिरियसली बोलायला. मग सिरियसलीच सांग. जेवतच नाही डाएटच जेवत 12 झाल्यानंतर तुला म्हणजे मी आता हे करणार माझी कंटाळा माझ्या आधी पण दहावी झाल्या पण केलेली डेव्हिड किंवा आठवायला मला डेव्हिड त्या प्रश्नातला डेव्हिड आजचा पेपर कसा गेला सॉरी. मस्त गेला पेपर. पेपर संपले बघा 12वीचे. मी विचारत कुणाला प्रश्न सांगितले पेपर साठी म्हणजे हे आहे कॅमेरा समोरच आहे. आम्ही पहिल्याच बेंचला आणि हे चिपकॉन सामाजिक समस्या चिपकॉन दिलं मेघा आपल्या जागतिकीकरण शहरीकरण नुसतं पेपर पुढचे इस्लामी धर्म सामाजिक समस्या वैयक्तिक समस्या आणि हे मी त्या पाठ करून घेतो. नागरिक समस्या आणि शहरी समस्या पाठ करून घेतो. आला आदिम समस्या पाठ केलेलं पण 4च पॉईंट पाठ केले. म्हणजे 4 पॉईंट लिहिले. अगं मी काय केलं सांग जागतिकीकरण मध्ये आणि नाही आधुनिकीकरण आणि औद्योगिकरण मध्ये मला कन्फ्युज झालं आणि आधुनिकीकरणाला आणि आधुनिकीकरणाचं लिहिलं. मग नंतर ज्या आधुनिकीकरण आणि शहरीकरणाचे फरक स्पष्ट करण्याला आठवलं. मी खोडला आणि परत आधुनिक करत होते ते झालं. पण तर ह्यांच्या गप्पा ऐकला असता तुम्ही पेपर बद्दल तर हेच बोलतात ना पोरं माझी. दुसरा यांचा काय विषय नसते. एक तर भांडलीत तर भांडतात, नाहीतर अभ्यासाबद्दल पेपर बद्दल एवढंच यांचं बोलायचं सुरू असते. मी आपल्या अशी नुसते यांच्याकडे असे बघत राहते. आपल्याला काय म्हणजे ते जे शिकतात तेवढं माझं झालेलं नाही आहे. त्यामुळं हुशार आहेत माझी बाळ. ते झालं आणि काय झालं होतं मी ऑब्जेक्टिव्ह पाठ करून गेलो होतो आणि गेलो तेव्हा इथे होते राजकीय होते आणि आणखीनं गायडन्स गेले ह्याचं. मग घेतलो ह्या बसल्यात घेऊन मी लहान वेळ इकडं सगळं वाचलं 6 धडं सगळं वाचलं आणि बरोबर त्यातलं चालू. म्हणजे तू जे अभ्यास करून गेलीस तेवढं सगळं आलेलं आहेत प्रश्न सगळे होते. खूप लहान होता मी पाठ करून गेलेलं. हे होतं वृद्धांच्या समस्या. अगं मी म्हटलं का तुला 10 मार्काला 5 मार्काला 5 मार्काला होतं 10 मार्काला येत होतं. तेच ऑब्जेक्टिव्ह म्हणजे त्याला पर्याय आला वृद्धांच्या समस्या आणि आदिवासी समस्या आदिवासी समस्या मी पाठ केलेलं. वृद्धांची समस्या मी वाचलं पण मला असं वाचलं नाही आणि पॅरेग्राफ पण साधाच होता चळवळीबद्दल आणि पुढे तक्ता काय दिला माहिती सामाजिक चळवळी लिहा आणि पॅरेग्राफ मध्ये सामाजिक चळवळी खाली दिलं ह्या सामाजिक चळवळी म्हणजे त्याचं उत्तर 4 मार्क पॅरेग्राफ मध्ये इकडचं 4 मार्क पॅरेग्राफ मध्ये आणि हे 6 मार्क आणि पॅरेग्राफ मध्ये म्हणजे 10 मार्क पॅरेग्राफ मध्ये पण तेवढं कुणाचं लक्षात आलं नसतं असं मला वाटतं. मी वाचलं मी त्याला चळवळी ठेवलेलं. मग मी म्हटलं थांबा म्हटलं त्याला आठवूया म्हणजे चळवळीच वाटल्यानंतर मग याला काय माहिती नाही चळवळी ते तर वाचलं. मग त्यात किती होत्या हे होत्या 7-8 नव्हत्या मग त्याचे 4 घ्यायचे 4 मार्क फुकट. मग आता श्रीचा अभ्यास कोण घेणार तू का दीदी. कारण आता सानूचे पेपर सुरू होणार आहे 30 एप्रिल काय 30 एप्रिल तुझ्याकडे आता अभ्यासासाठी 1 महिना आणि आता हे किती 15 दिवस 1.5 महिना अभ्यासासाठी आहे. अभ्यास तर रोज सुरूच असते क्लास म्हणजे काय नसते. तर श्रीला क्लास लावायला गेलेलो हे म्हटले की आता तिचं पेपर संपल्यात तर ती त्याचा अभ्यास घेऊ दे त्यासाठी क्लास कॅन्सल केला. कारण 8वी 9वी 10वी आता जरा असं कडक आहे. 7वी पर्यंत चालत होतं तसं आणि ह्यांच्या लेवलला त्याला उतरायचं म्हटलं तर त्याला अभ्यास भरपूर करायला पाहिजे आहे ना श्री. होय ना दीदी त्यांच्या लेवलला उतरायचं म्हटलं तर कधी यायचं ग मी म्हटलं आता जरा असं
आता जरा निवांत बसले ती. मी पण आता भांडी घासतो. अजून 3 ब्लाऊज माझे शिवायचे राहिलेत. मी दोनच आहे म्हणा लागलोय आणि 3 ब्लाऊज आहेत शिवायचे. देतो 1 मिनिट. तर भांडी भरपूर पडतात. किचन कट्ट्यापाशी काय आता घासता येणार नाही कारण दिवसभर मी ठेवलेत भांडी. जेवायला मसाले भात बसले. कुणाचं ऐकू? तुला मसाले भात पाहिजे. मी भाकरी करणार नाही, मला काम आहे. पाहिजे ना भाकरी? भाकरी आहे की हिला भाकरी आणि बेसनचा झुणका पाहिजे. मग भांडी मला बाहेर ठेवून दे पटकन. स्वानी म्हणून पेपर संपले की मम्मीचं काम लावायचं सुरू झालं. अगं लय चक्करून पडतील तिथे. चला आता भांडीला ठेवून देतो. जेवायला आम्हाला असं कोण बोलवतच नाही जेवायला. आणि नवरोबा तर एकटंच उठून जातात. नाहीतर पोरग्याला एखादा न्यावं, पुलगीला न्यावं. मित्रांसोबत गेल्यात खरं. आमचं काही काम आहे त्याच्यात. मित्रांबरोबर गेल्यावर श्री जवळ असलं तर श्रीला घेऊन जातात आणि लांब आहे त्यामुळं त्यांचं त्यांनी गेल्यात मित्रांबरोबर. आता आम्ही जाणार आहे आम्ही जेवायला. कारण वर्ष का त्या फेब्रुवारीला 2 वर्ष झालं तंदूरला गेलेलो आम्ही जेवायला. 2 होतो म्हणजे खायचंय तुला. सुहानीनं वर्ष झालं चिकन, अंडी, मटन, मासा सगळं सोडून दिले. शांत गोष्ट होय म्हणले. आता काय कशी भांडतात बघा जरासं. आणि मी ह्याच्यामध्ये का घेतले पप्पा पण त्यांचं बघू द्यात जरासं. चला आता भांडी घासतो. काय ती भांडी नाही, भांडीला देतो घासायला. आणि मी आता शिवायला बसणार आहे ब्लाऊज. झुणका आणि भाकरी करणार. तांदळाची भाकरी काय व्हायला लागले, लय कठीण व्हायला लागले त्याशी. एरवे कसे वेगळेच होते ती. बहुतेक लय बारीक दळल्यामुळं व्हायला वाटतं. चला जेवण करून घेतो. आता भातच करणार होतं पण आता हिला खायचं आहे. भाकरी म्हटल्यावर करतो. तर इथं बघा माझ्या भाकरी करून झाल्यात. तांदळाखड एकदम. तांदळाची भाकरी किती छान दिसते ना. तर गहू निवडायला वेळ नाही म्हणून तांदळाची भाकरी करून खायला लागलो. कारण पूर्ण मी 1 दिवस घालवणार आहे गहू निवडण्यात सगळा. कारण गव्हात एवढी घाण आहे की 2 किलो निवडत बसून मलाच लाज वाटायला लागल्या दळायला 2 किलो गहू घेऊन जायला. त्यामुळे तर आता इथं बघा कांदा आणि टोमॅटो बारीक करून घेतलाय. आणि मिरची आता पण मी भाजूनच घेतल्या. आणि कोथिंबीर घेतल्या. तर बेसन पीठ करणार आहे. आमच्या इकडे कोल्हापूरमध्ये झुणका म्हणतात. बेसन पिठाचे जे आपण करतोय तर झुणका म्हणतात त्याला. तुमच्या तिकडे काय काय म्हणतात ते पण मला सांगा. आमच्या मम्मीच्या इकडे पिठलं म्हणायचे त्याला. पिठलं भात. आणि तिकडं झुणका म्हणतात. तर तुमच्याकडे काय काय म्हणतात बेसनाच्या ह्या पदार्थाला तर ते पण तुम्ही मला सांगा कमेंट करून. तर चला आता बनवूया. तर हा बेसनचा झुणका आहे ना सगळ्यांना येतच असेल असं नाही की कोणाला येत नाही. आणि साधी सोपी ही आहे रेसिपी आहे. म्हणजे आपण घरात तिखट किंवा लाल मिरचीचा किंवा हिरव्या मिरचीचा असा झुणका करू शकतो. तर कोण कोण आहेत ज्यांना बेसन पिठाचा हा झुणका आवडते. मला तर भरपूर आवडते पण आज कंटाळा आल्यामुळं मी नाही म्हणत होतो करायला. आणि शेवटी माझं काम पण झालेलं नाही ब्लाऊजचं. काम करत बसल्यामुळं जेवून झालं की परत नाही बसू वाटत तर असं होते. तर इथं 2 म्हणजे 1 कांदा 1 टोमॅटो घेतलेला आहे. आणि 4 चमचे तेल घेतलेलं आहे. माझी पळी आहे ना तेलाची तर ती बारकी आहे त्यामुळे मी 4 चमचे घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही घालू शकताय. पण जेवढं तेल असेल ह्याला तर ते चांगलं लागतं. आता इथे जे मिरचीचं वाटण करून घेतलेलं तर मिरचीच्या वाटणामध्ये मी कोथिंबीर, जिरं आणि काय बरं कोथिंबीर, जिरं, मिरची आणि थोडंसं मीठ टाकून वाटून घेतलेलं होतं.
आणि इथं बघा हळद टाकलेली आहे आणि ती हळद तेलामध्येच भाजून घ्यायची आहे, नाहीतर वरनं टाकली तर ती कच्ची लागते. आणि त्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी घालून मी ह्याच्यामध्ये टाकून आता एक उकळी देणार आहे. तुम्हाला पाहिजे तेवढं म्हणजे केवढा जाडसर करायचा आहे किंवा घट्ट करायचा आहे ह्याच्यावर आहे. तर ह्या बेसन पिठाच्या ह्याच्यावरून मला एक आठवली गोष्ट की लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा मला जेव्हा घरात म्हणजे बेसन पीठ आता जेवण करताना आमटी झुणका, आता आमच्या घराकडं कसं आहे मम्मीकडं की पातळ एकदम असं आमटीसारखा जो झुणका आहे तर तो करतात आणि मी केलेला होता तसाच. आणि आमच्या घरात म्हणजे नवऱ्याच्या घरात बेसनचा झुणका आहे तो असा आत्ता जो मी बनवला आहे अशा प्रकारे खातात आणि आमच्या मम्मीकडं आमटीसारखा जो आहे तो तसा खातात. तर मी तसाच बनवला. 2 दिवस मी एकटीच तो झुणका खात होता, कोणीसुद्धा त्या झुणक्याला हात लावलं नाही. म्हणजे हसू येते की आपल्याला बघा प्रत्येक घराची वेगवेगळी पद्धत असते. आता मी पातळ झुणका करतच नाही आहे, मम्मीकडे गेलो तरच मला खायला मिळते, नाहीतर आमच्या घरात असा पातळ एकदम झुणका असा नाही आवडत आमटीसारखा. तर असा म्हणजे सरसरीतच झुणका जास्त करून खाते. आणि पाणी ओतून मला झुणका नाही तसला आवडत, मी असं डायरेक्ट पीठ टाकूनच शिजवून घेते. तर ह्याच्यामध्ये जेवढ्या गुठळ्या आहेत त्या सगळ्या तुम्ही रवीनं किंवा आपल्या पळीनं फोडू शकता. तर माझ्या आता इथं सगळ्या गुठळ्या फुटलेल्या होत्या. आता 5-10 मिनटं मी फक्त ह्याच्यावरती ठेवून शिजवून घेणार आहे. तर जेवण झालं आपलं झुणका. जेवायला झुणका कसं झालाय? तू घेतलाच नाहीस, आम्ही खायला किती तरी. कसं झालंय स्वानी? तिला आज झुणका भाकरी खायची होती. मस्त झालाय. तिखट झालेला काय? तिखट झालाय. खरं झुणका तिखट असला तरच चांगला लागतोय, नाहीतर कसा तर लागतो. त्याने घेतल्या डाळ भात आणि थोडासा झुणका घेतला. आणि या आता जेवायला. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला केलं की बाय.